अमरावती जिल्ह्यात कोरोना महामारीत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे। याची खबरदारी म्हणून शासनाने आगामी सणावर गर्दी करण्यास बंदी घातली आहे। कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता येणाऱ्या पोळा सणाला एका ठिकाणी सजविलेली बैल आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। यासह स्वातंत्र्य दिनाला गर्दी न करता आपापल्या घरीच नागरिकांनी स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे। सगळ्यांनी आपापल्या घरीच आपल्या शेतामध्येच हे पोळा सण साजरा करावे। त्यासाठी एकत्र येण्यासाठी आपण बंदीचा आदेश काढण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणतेही कारणावश आपण एकत्र येऊ नये आणि सगळ्याचा मागचा हेतू एवढाच आहे की आपले पारंपरिक जे सण आहेत, आपला सण आहेत ते साजरे करावे, पण कोणत्याही प्रकारचा भीड किंवा जमाव होऊ नये जेणेकरून आपला जे संक्रमणाचे प्रसार आहेत ते होता कामा नये। यासोबतच स्वातंत्र्य दिनाला पुरस्कार कार्यक्रमाचे दरवर्षी विभागीय आयुक्तालय येथे आयोजन केले जात असते। मात्र वाढत्या कोरोना महामारीला पाहता या ठिकाणी सुद्धा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे। फक्त सांकेतिक स्वरूपात कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात येणार आहे। त्यात डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, आशा वर्कर्स इत्यादींचा सत्कार करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसापूर्वी विना परवानगीने नागरिकांनी गर्दी केली होती। अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। कारागृहातील बंदींना कोरोनाची लागण झाली असून त्यातील काहींना कोविड सुपर रुग्णालय तर काहींना कारागृहातच उपचार दिला जात आहे। यासोबतच चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात खासगी रुग्णालय तयार करून कोविड उपचार दिला जात आहे। समोरील 3 महिने कोरोनासाठी अति धोक्याचे असून 3 महिने नागरिकांनी काळजी घ्यावी लागेल। सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर नागरिकांना करावा लागेल असे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।